आणि आदरणीय महालक्ष्मी कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा बंटी शेठ घाटे यांच्या माध्यमातून एक आकर्षक कॅप आपण राहुल राठोड यांना देत आहोत। या राहुल सर तुमचं स्वागत। दीपक दादा जगताप दादांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देऊयात। राहुल राठोड या काय लढलाई त्या मैदानावरती अफलातून कामगिरी त्या मैदानावरती पाहिली। राहुल राठोड या इथे। दीपक दादा जगताप यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देत आहोत। हॅलो, झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देत आहोत। आदरणीय मोर्या कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा दीपक दादा जगताप यांच्या माध्यमातून या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय। राहुल राठोड आपल्या सोबत आहेत। विशेष म्हणजे सर्वात आधी पुढे मनापासून अभिनंदन असेल। 65 धावांचा पाठलाग करायचा होता। पॉवर प्लेची पहिले 2 षटकं अतिशय महत्त्वपूर्ण होतं। काय टीम मीटिंगमध्ये होते, पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा धावफलकावरती लावण्याचा प्रयत्न होता? 65 धावांचं लक्ष समोर असताना मी बंटी सरांना बोललो होतो कमी नाही का ओपनिंग करतो म्हणून। बंटी सरांनी मला ओपनिंगला पाठवून मला नाही का चान्स दिला आणि 65 धावांचं लक्ष असताना आमचं नियोजन होतं की पहिल्या 2 ओव्हरमध्ये सर्कलच्या ओव्हरमध्ये 25 ते 26 धावांचं लक्ष करायचं होतं। 25 ते 26 धावा बनवायच्या होत्या, त्यामुळे थोडं टार्गेट हे होईल, जवळ जाईल। पण शुभमने पहिली ओव्हर चांगली टाकली आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, त्यामुळे थोडं प्रेशर वाढलं होतं। पण पुढच्या ओव्हरमध्येच विपुल दादाच्या थोडंसं रिकवर झालं राणा। राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीगचं आपण हे पर्व पाहत आहात। मला वाटतं गेले 2 दिवस आपण मैदानावरती खेळलेला आहात। या स्पर्धेच्या आयोजन आणि नियोजनाविषयी राहुल राठोड काय सांगतील? अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन केलं ते प्रवीण दादा सनस याने। असंच नियोजन पूर्ण तालुक्यामध्ये असावं, एक अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आहे। पुढील सामन्यासाठी मनापासून शुभेच्छा। वासुकभाई जेजुरी हा संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालेला आहे। सुपर 6ची दुसरी मॅच आहे। मावडी सनरायझर्स आणि त्यांच्या विरुद्धमध्ये प्रेम 11 हिवरे फलंदाज चला अशी लढत मैदानावरती आहे। प्रेम 11 हिवरे या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर या सामन्यामध्ये काय होईल या ऐकण्यासाठी याच तालुक्याचा एक गोड आवाज आदरणीय अमर यादव सरांना आपण या ठिकाणी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया। या सर तुमचं स्वागत आहे। तोपर्यंत थँक्यू। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। मंडळी रामकृष्ण आपण बघतोय राजवाडी रॉयल प्रेझेंट पुरंदर प्रीमियर लीग आणि आज सुपर 6च्या मॅच आपण बघतोय। टायमिंग आपण स्टार्ट करतोय, अर्थात टायमिंग लावतो आहोत 11:51 पहिला चेंडू पडतोय। 30 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे। 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक।
मावडी सनरायझर्स संघाला सूचना आहे, तुमचा एक्स्ट्रा खेळाडू लगेच पाठवा. चला, पेनल्टी आहे अदरवाईज. चला खेळाडू, चला एक्स्ट्रा खेळाडू, चला. साहिल दुधाडेचा एक सुंदर चेंडू आपण बघतोय, फुलर लेनचा मारा केला होता मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक दरम्यान या चेंडूवरती सिंगल मिळते आहे. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. धावफलकावरती एक धाव प्रेम 11 या संघाकडून गोलंदाजी करत असताना साहिल दुधाडेने, अर्थात आपण बघतोय सन्माननीय सचिन शेठ लिंबोरे यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गोलंदाजी करतोय आणि त्यांच्या प्रत्युत्तरादाखल आपण बघतोय मावडी सनरायझर्स. अमोलजी तळेकर यांच्या मालकीचा संघ इथे फलंदाजी करतोय, अर्थात षटकार दमदार येतोय, अर्थात कुणाल कापरे बरसलाय. धावफलकाकडे जाऊयात. साहिल आतापर्यंत गोलंदाजी करतोय, पहिल्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत आल्यात 7 धावा. अर्थात निश्चितपणे सुपर 6ची मॅच आहे, सत्ता इथे गाजवायची आहे. दोन्ही संघ अगदी मी म्हणेल की या मॅचमध्ये जीवाच्या आकांताने लढतील. पाठीमागे लीग मॅच होत्या, त्यामुळे तुम्हाला संधी होता हरल्यानंतर पुन्हा एक, पण आता इथून पुढे संधी नाहीयेत. इथे जिंकायचंच आहे, कारण की जिंकल्याशिवाय इथे पर्याय नाही. वा, सुंदर चेंडू आहे, कमी गतीचा चेंडू आपण बघतो. इथे क्षेत्ररक्षक दुरून धावत आला, पण इथे दरम्यान एक सिंगल, एक चांगला चेंडू आपण बघतोय साहिल दुधाडेचा. लेग बायच्या स्वरूपात पंचांची ही कॉल, अर्थात ही कलेची धाव आहे. साहिल दुधाणेला सल्ला द्यायची जास्त गरज नाहीये, पण सिद्धार्थ आपण जर बघायला गेलं तर सिद्धार्थ एक सिनियर खेळाडू आहे. चर्चा मसलत होऊ शकते त्यानंतर ॲज अ अनुभवाच्या माध्यमातून सिद्धार्थने सल्ला देखील दिलाय. पण साहिल चांगला डिसिजन मेकिंग, त्याच्याकडे तो स्किल आहे, तो खजिना आहे त्याच्याकडे चांगल्या निर्णयांचा. गोलंदाजीमध्ये खूप चांगला वापर करतोय. या दरम्यान फटका तर फसलाय, एलिमिनेशन कमी आहे, झेल टिपलाय. मंगेश कामठेनं एक चांगला कॉल देत असताना टिपलेला सुंदर झेल. अक्षय गायकवाडचा खेळ इथे संपलाय आणि मावडी सनरायझर्स संघाला पहिला धक्का 7-8 धावांवरती आपण बघतोय. इथे सलामीच्या 2 फलंदाजांनी नक्कीच एकमेकांना साथ द्यायची असा विचार केला होता, पण निश्चितपणे आता ही साथ अधुरीच राहिली. अर्थात पहिला धक्का आहे. अक्षय गायकवाड एक मोठा खेळाडू निश्चितपणे आहे. फाईन लेग, स्क्वेअर लेगमध्ये स्कूपचे शॉट खूप चांगल्याच पद्धतीने खेळू शकतो. त्यानंतर आपण तो कव्हर देखील चांगला खेळायची त्याच्याकडे ताकद आहे, ती समोर देखील चांगलं खेळू शकतो. पण निश्चितपणे पॉवर प्लेमध्ये चांगला स्टार्ट करून देणारा हा खेळाडू आता लवकर बाद झाल्यामुळे निश्चितपणे कुठे ना कुठे आता स्टार्ट चांगला करण्याची एक जबाबदारी अभिजित भामे आपण बघतो नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाकडे जाऊयात. धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आपण बघतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मी म्हटलं होतं की साहिल दुधाणेकडे डिसिजन चांगले घेण्याचा किंवा चांगल्या डिसिजनचा खजिना आहे. यापूर्वीच मी म्हटलं होतं त्याला जास्त सल्ला द्यायची गरज नाहीये आणि खूप प्रभावित करणारा मारा त्यांना आता बंद केलेला आहे. 2 विस्फोटक सिनियर खेळाडूंना त्यांना रोखलेला आहे. अभिजित भामे मावडीचा एक स्टार खेळाडू ऑन मार्क. पंचांकडे दाद मागितले. इथे काय घडलंय नेमका? अपील मध्ये आपण बघतोय ताकद. व्हाईट बॉलचा कॉल आहे. बॅटिंग एज साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. चला, बॅट एज साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. धावफलकाकडे जाऊयात. षटक क्रमांक 1चा खेळ अजूनही सुरू आहे. धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती आपण बघतो. 9 ऑन अ बोर्ड. आणि आता धावफलकाकडे जाऊयात आपण आता. निश्चितपणे ह्या चेंडू पुन्हा टाकायचा आहे. अभिजित बामे इथे पुन्हा तयार असेल. नक्कीच या वादळाच्या विरोधात संयमानं आक्रमण होणं गरजेचं आहे.
या दरम्यान फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटिंग शॉट नकुल राठोडला अंदाज येऊ शकला नाही. चेंडूच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षक जेव्हा चाकांना धावतील आणि दरम्यान बॉल स्टॉप झालाय शेवटच्या मोमेंटला. पण दरम्यान इथे 3 धावा पळून काढलेल्या आहेत. कव्हर ड्राईव्ह केला होता अभिजित भांबेनं, चांगला फटका, सर्कल क्लिअर केलं. त्यानंतर बाउंड्री लाईन शेवटच्या मोमेंटला मंगेश कामठे जेव्हा आकांतन धावत होता आणि त्याची ती त्याची जिद्द संघाची एक धाव वाचवून गेली. 3 धावा आता आल्या, 3 धावफलक पुढे, धावफलकावरती 12 धावा. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये मावडी सनरायझर अर्थात अमोल शेठ तळेकर यांच्या संघानं 1 विकेट मात्र गमावलेली आहे, पण 12 या धावसंख्येवरती अपेक्षित धावा आलेल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूला साहिल दुधाळेचं षटक मात्र कमालीचं राहिलेलं आहे. गोलंदाज मार्कवरती आपण बघतोय गणेश शंकर संघाचा एक स्टार गोलंदाज आलाय, पण समोरचे फलंदाज देखील स्टार आहेत. पण निश्चितपणे तुम्ही इतिहास तुमचा किती मोठा आहे यावरून निश्चितपणे तुमचा वर्तमान काळ ठरत नाही, तर तुमच्या नशिबाचे स्टार किती आहेत आजच्या दिवसामध्ये हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आज कुणाचे स्टार आहेत, कोण जिंकणार, सुपर 6 मधून सुपर 3 कोण मिळणार आपल्याला, पहिलं तर उत्तर मिळालेलं आहे. वासुकी बॉयज जेजुरी हा संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. अर्थात आता इथे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. पहिल्या 3 मॅचमध्ये जिंकणारे संघ हे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल असतील. एक चांगलं नियोजन, दर्जात्मक स्पर्धा आपण बघतोय. एक सपाट सगळ्या बाजूने, एक सगळ्या बाजूने बाउंड्री लाईन अगदी क्लिअर आहे, कुठेही ब्लॉक नाहीये. अर्थात मुबलक ग्राउंड, मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगला बॉल स्टॉप केलाय आणि दरम्यान पहिला चेंडू या तिथे निर्धाव येतोय. कुणाल कापरे घातक खेळाडू आहे, पण एक चांगला खेळाडू आपण अभिजित भामे, कित्येक वेळा आपण पुरंदर प्रीमियर लीगमध्ये अभिजित भामे यांना बघितलेला आहे. आणि मावडी सनरायझर या संघाकडून सातत्यपूर्वक ते खेळत असतात, सातत्यपूर्वक आपली टीम देत असतात आणि निश्चितपणे आज त्यांच्या गेमकडे देखील लक्ष आहे. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे, वा सुंदर झालं विकेटचं. ओहो, गडबड झाली, थ्रो केला, पण इथे दरम्यान या मुवमेंटला थ्रोच करायचा होता, या मुवमेंटला थ्रोच करायचा होता, कारण की सोपं नसतं की विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू द्यायचा, तेवढा वेळ नव्हता ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर. त्यामुळे बॉलरने निश्चितपणे वेस्टर्नवरती आघात करणं स्वतःचा जो डिसिजन होता तो योग्य होता. अपयश मात्र मिळाले. यश अपयशाची गोष्ट ही नंतर येते, पण आधी तुम्ही सर्वोत्तम ट्राय करणं हे हातात असतं आणि योग्य वेळी अचूक डिसिजन घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. हरकत नाही, धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती सिंगलने पुढे, धावफलकावरती ऑस्ट्रेलियन खेळाडू मॅथ्यू वेडचा जर्सी क्रमांक धावफलकावरती 13 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीचा चेंडू आहे, बॅट वेगात फिरली, पण इथे बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. कुणाल कापरे स्ट्रगल करतोय चांगल्या शॉटसाठी, कुणाल कापरे स्ट्रगल करतोय चांगल्या धावांसाठी, संघ मालकांनी दाखवलेल्या विश्वासासाठी इथे कुणाल कापरे स्ट्रगल करतोय. जेवढं चांगलं स्ट्रगल तेवढं चांगलं यश. स्लाइस करण्याचा प्रयत्न, इथे पाठीमागून अपील मोठं आहे. घडलंय काय नेमकं इथे? दरम्यान आपण बघतोय पाठीमागे बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. धावफलक जाईल पुढे. धावफलकाकडे आपण बघतोय 19 धावा धावफलकावरती आहेत. लेटकटचा प्रयत्न होता, पाठीमागे बघायला गेलं तर नक्कीच खेळाडू आहे पाठीमागे. लेटकट अटेम्प्ट चांगला केला होता. कुणाल कापरे इथे कॅप काढण्याचा प्रयत्न होता, लास्ट बॉलला डॉट चेंडू आला आणि षटक क्रमांक 2चा खेळ संपला. गणेश शंकरने या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केला, 4 बॉल डॉट टाकलेत. धावफलकाकडे जाऊयात. धावफलकावरती 19 धावा.
षटक क्रमांक 2 खेळ संपल्यानंतर मावडी सनरायझर्स या संघाची धावसंख्या 19 आहे. एक विकेट गमावली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये प्रेम इलेव्हन हिवरे संघानं एक दर्जात्मक कंट्रोल धावफलकावरती मिळालेला आहे. पॉवर प्ले संपला. आता पॉवरफुल अटॅकला इथं सुरुवात होणं अपेक्षित आहे. फक्त न खचता आक्रमण करणं गरजेचं आहे. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात असतेच चोडे. नाही म्हणून उगाच कडत बसू नये. आयुष्य खूप सुंदर आहे. उगाच खचू नये. न खचता इथून पुढे आक्रमण करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ती क्षमता अभिजित बामेकडे आणि अर्थात दुसऱ्या बाजूला कुणाल कापरेकडे आहे. पण त्यांच्या क्षमतांना आपण बघतोय इथे दर्जात्मक गोलंदाजीनं अक्षरशः खीळ बसवलेली आहे. 19 धावा धावफलकावरती. आणि आता बघायचंय पॉवरफुल हल्ले येणार कधी. एक षटकार आला होता कुणाल कापरेच्या बॅटमधून, पण तदनंतर मात्र पुन्हा स्मशान शांतता. छोटंसं वादळ मैदान शांतमध्ये तयार झालंय. ते धावांचं नैसर्गिक कृत्रिम वादळ बघायला मिळणार का? गोलंदाज नकुल राठोड तयार. धावांचं वादळ तयार झालंय. आणि बघा योगायोग म्हणजे मुवमेंट अशी होती की वादळामध्ये खेळाडू होता, वादळामध्ये बॉल होता आणि वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलं एका वादळाच्या माध्यमातून. हा योगायोग. आणि जे स्टेजमध्ये बसले होते प्रेक्षक त्या सगळ्या एक योगायोग बघायला मिळाला. आपण नैसर्गिक वादळाची चर्चा केली, त्याच्यानंतर कृत्रिम वादळाची चर्चा केली, पण वादळ मात्र थांबलं गेलं. अर्थात नैसर्गिक वादळ देखील मैदानाच्या बाहेर, कृत्रिम वादळ अभिजित भामे देखील मैदानाच्या बाहेर. एक योगायोग जुळून आला अक्षरशः. पहिल्या बॉलवरती नकुल राठोडनं रावडी कामगिरी केली आहे. कालच्या दिवसामध्ये एका मॅचमध्ये डू ऑर डायच्या मॅचमध्ये 3 विकेट्स घेणारा हा गोलंदाज आज इथे पहिल्या बॉलवरती विकेट मिळते. कदाचित बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये कदाचित एक चांगली आगीचूक आहे त्याची, पण बाकीचे देखील चांगले बॉलर आहेत. विकेट त्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे कोणी एक खेळाडू या अवॉर्डवरती नाव करेल हे आत्ताच सांगणं फार कठीण आहे. आणि निश्चितपणे आपण बघतोय संघर्ष करावा लागतो. न्यू बॅटर मैदानामध्ये युवराज जगदाळे. न संघर्ष न तकलीफ तो क्या मजा जीने में, न संघर्ष न तकलीफ तो क्या मजा जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. कारण आग लागली दोन्ही संघांच्या. धावांची आग लागलेली आहे, स्वप्नांची आग लागलेली आहे आणि इथे जिंकण्याची आग लागलेली आहे. पहिला चेंडू आपण बघितला, ऑन ड्राईव्ह सिलेक्ट केला युवराज जगदाळेनं. 2 धावा केल्या आणि स्वतःचं खातं देखील उघडलं. धावफलक पुढे 21. तिसरं षटक सुरू आहे. दरम्यान आपण बघतो इथे पॅडल स्वीप केला. दरम्यान इथे एक झाली, दोघांकडून चूक झाली, पण तिथे 2 धावा पुन्हा आल्या. इथे एक धाव फार महत्वाची आहे. एक धाव तुमचं सुपर 6 मधून पुढे जाण्याचं स्वप्न भंग करू शकते. एक धाव तुमच्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघांना एक चांगला कॉन्फिडन्स देऊ शकते. धावफलक 2 पुन्हा पुढे आणि धावफलकावरती 23 धावा. दरम्यान आपण बघतोय इथे फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप केलं. एक अग्रेसिव्ह खेळाडू आहे नकुल राठोड. जेवढा तो अग्रेसिव्ह आहे तेवढाच तो दिलदार आहे. मॅचच्या आतमध्ये जास्त अग्रेशन बघायला मिळतं, तेवढं दिलदार वृत्ती देखील त्याची आहे. आणि मित्र कमावलेत नकुल राठोडने. आणि क्रिकेटमध्ये मैत्री कमवता आली पाहिजे तुम्हाला. फुलर लेनचा चेंडू आपण बघतोय. स्ट्रोक चांगला आहे, पाठीमागून क्षेत्ररक्षक आलाय. दरम्यान एक सिंगल या चेंडूवरती मिळेल. एका सिंगलने धावफलक जाईल पुढे. धावफलकाकडे जाऊया. तिसरं षटक सुरू आहे आणि धावफलकावरती 24 धावा. 24 ऑन द बोर्ड. अजूनही पॉवरफुल अटॅक बघायला मिळाला नाहीये. सगळ्यांची नजरा कुणाल कापरेकडे आहेत. कुणाल कापरे शांत दिसणाऱ्या समुद्रासारखा आहे. कुणाल कापरे शांत दिसणाऱ्या समुद्रासारखा आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की तो घातक खेळाडू आहे, तो समुद्र आहे. पण या समुद्रामध्ये त्सुनामी निर्माण कधी होणार याची सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला मी म्हणेल की त्सुनामी निर्माण करता आली पाहिजे. तुमची गोलंदाजी असेल, तुमची फलंदाजी असेल, तुम्ही ॲज अ कॅप्टन असाल, बेहतर दिल्याशिवाय किंवा सर्वोत्तम दिल्याशिवाय यश नाही मिळत. हा सिंपल आणि साधा फॉर्मॅट आहे. ज्यावेळेला शॉट चांगला आहे आणि ज्या त्सुनामीची आपण चर्चा करत होतो, ज्या समुद्राची चर्चा करत होतो, तो समुद्र इथे बरसलाय. फटका लाजवाब आहे. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंद बात को सजा.
टीम मावडी सनरायझर करा जवळच्या दिया बाजा. कुणाल कापरेच्या बॅटमधून यावेळेला धुमाकूळ बघायला मिळतोय. कर्तृत्वाचा दर्जेदार षटकार. षटकारा नौफलक पुढे फिनिश केलं या षटकाराला, अर्थात चांगल्या षटकाला फिनिश केलं एका चांगल्या षटकारासोबत. धावफलकावरती 30 धावा. कुणाल कापरे एक सुनामी आहे. सगळ्यांना माहिती आहे कुणाल कापरे काय करू शकतो. आणि जे विध्वंसक खेळाडू जे आहेत ना, मी म्हणेल की चांगले खेळाडू एका बाजूला आणि जे विध्वंसक खेळाडू, जर अशीच आपण जर टॉप 5 काढले तर मी म्हणेल की कुणाल कापरे देखील त्याच्यामध्ये येईल. आणि जेव्हा जेव्हा कुणाल कापरे त्याच्या लयीमध्ये असतो तेव्हा तेव्हा तो निश्चितपणे सीमा भिंतीला आग लावतो. प्रेक्षकांना आपल्या फलंदाजीच्या प्रेमात पाडायला लावणारा फलंदाज आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 30 धावा धावफलकावरती मावडी सनरायझर संघाच्या, अर्थात अमोल शेठ तळेकर यांच्या मालकीच्या संघाच्या. दुसऱ्या बाजूला एक चांगली गोलंदाजी केली आहे. अपेक्षित धावगती ते रोखण्यामध्ये यश आलेलं आहे. अर्थात प्रेम 11 अर्थात सन्माननीय सचिन शेठ लिंभोरे यांच्या मालकीच्या संघानं खूप चांगलं काम केलेलं आहे. संकट आलंय कुणाल कापरे डावाचं, पण बघायचं आता युवराज आणि कुणाल या दोन्ही वादळांना रोखण्यासाठी गणेश शंकर नावाचं अस्त्र बाहेर काढलेले प्रेम 11 संघानं. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. स्लाइस केलं बॉलला चेंडूला आपण बघतो आणि तेजस दाखवले पाठीमागे होता. दरम्यान पॉईंट कव्हर मधून चांगला क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करतो. 2 धावा मिळाल्या. हे गरजेचं आहे. हे गरजेचं आहे. युवराज जगदाळे आपण बघतो की अगदी डबल कंटिन्युअसली कन्वर्ट करत चालला येतो. आणि ही जी फलंदाजी आहे ना, ज्या 2-2 धावा आपण कन्वर्ट करतो ना, त्या धावा आहेत ना, तुमच्यावरती जे प्रेशर वाढणार आहे ना ते वाढून देत नाही. तुम्हाला कॉन्फिडंट ठेवण्यामध्ये या 2-2 धावा फार महत्त्वाच्या राहतात. यावेळेला चांगला अटॅक आपण बघतो. शॉट चांगला आहे. ऑन ड्राईव्ह केला पाठीमागे क्षेत्ररक्षक काव कॉर्नरमध्ये फेकी व्यवस्थित मंगेश कामटेकडून. एक सिंगल, एकच सिंगल सोबत धावफलक पुढे आणि धावफलकावरती 33 धावा. इथे आपण बघतोय कधी वार तर कधी प्रतिवार बघायला मिळतो. कुणाल कापरे आता इथे अर्जुनासम आपण बघतोय की प्रत्येक चेंडूवरती एक चांगलं लक्ष केंद्रित करून तो इथे आपलं ध्येय साधण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात महाभारत त्याच्या मनात सुरू आहे. मनातलं महाभारत सुरू होतं माणसाच्या मनातल्या 3 पदरी अवस्थेतून. विचार, भावना आणि निर्णय. मानसशास्त्र असं सांगतं की माणसाचं मन म्हणजे एक रणभूमी आहे. विचार हे अर्जुनासारखे प्रश्न विचारत असतात. हे योग्य की ते अयोग्य, भावना करण्यासारखी झगडत असते. कुणासाठी लढायचं, कुणासाठी झुकायचं, तर निर्णय धृतराष्ट्रासारखा मनावर राज्य करत असतो. सत्य स्वीकारायचं असतं, अंधारावर पट्टी बांधून पुढे जायचं असतं. अर्थात संकट मनामध्ये येऊन देऊ नका. मनामध्ये फक्त आत्मविश्वास पाहिजे. संकट एकदा मनामध्ये आलं की मग तुमच्या आत्मविश्वासाला कुठे ना कुठे पाया पूर्णतः विखरून टाकतं आणि तुमच्या आत्मविश्वासाला कुरतडायला सुरुवात करतं. संकट डोक्यात ठेवा पण मनात येऊन देऊ नका. मनात तुमच्या नेहमीच आत्मविश्वास असला पाहिजे. कुणाल कापरेकडे तो आत्मविश्वास आहे, तसा गणेश शंकरकडे देखील आत्मविश्वास आहे. 2 आत्मविश्वासू खेळाडू एकमेकांच्या विरोधात झटापट करताना आपण बघतोय. यावेळेला शॉट चांगला आहे. फटका लाजचा वाप. मिड विकेट स्क्वेअरच्या डोक्यावरून चेंडू बराचसा लांब गेलाय. वाह, हा दर्जा आहे कुणाल कापरेचा. हा दर्जा आहे कुणाल कापरेचा. वाह, मंत्रमुग्ध करून टाकला अक्षरशः. आणि प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक अक्षरशः टाळ्या वाजवत राहिला, वाह म्हणत राहिला. क्लास होता हा. क्लास कुणाल कापरेचा आहे. धावफलक 6 ने पुढे. धावफलकावरती 40. चौथं षटक सुरू आहे. 40 धावा धावफलकावरती. डॉट चेंडू येत आहेत, त्यानंतर सिंगल डबल्स येत आहेत, त्यानंतर कुणाल कापरेचा मध्येच येणार एक मोठा शॉट धावफलकाला पुन्हा कव्हर करतोय आणि निश्चितपणे हे वादळ घातक आहे. पण गणेश शंकर एक वेगळी हरता खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा कोणताही फलंदाज समोर उभा असेल, चांगला सेट होत असेल, तेव्हा तेव्हा विकेट घेऊन आपल्या संघावरती विघ्न दूर करण्याचं काम या विघ्नहर्ता गणेश शंकरनं केलेलं आहे. कित्येक वेळा केलेलं असं. परकाट निवडलाय. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू बॅकवर्ड पॉईंट कडे ट्रॅव्हल होईल.
तोपर्यंत बॉल नाही जमणार. सीमारेषा पार, आर पार, चौकार. मावडी सनरायझर संघाच्या पावलेमधून टाळ्यांचा कडकडाट, एक उत्साह, एक जल्लोष बघायला मिळतोय आणि खेळाडूंना आत्मविश्वास देणारा चेअरअप देखील बघायला मिळतोय. लगातारचे 2 मोठे फटके. धावफलक पुढे, धावफलकावरती आता 44. इथे पुन्हा स्टॉप चांगला आहे. साहिल दुधाने पाठीमागे पॉइंटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. संघाचा एक मोठा फटका अडवला. 3 धावा संघाच्या वाचवल्या. तर एका धाव्याने धावफलक पुढे, धावफलकावरती 45. चला पुढच्या मॅच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. अर्थात राजेवाडी रॉयल्स आणि त्यांच्या विरोधात रवी दादा 11 एकतपूर मुंजवडी. संघटकांना सूचना आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी चालायचं आहे. 4 षटकांचा गेम आपण बघतोय संपला. या पाठीमागच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या. तर धावफलकावरती 45 पर्यंत धावफलक आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 14. म्हणजे निश्चितपणे मावडी सनरायझर संघ आपण बघतोय हळूहळू डावावरती आता अधिराज्य करत चाललाय. साहिल दुधाने पुन्हा आणलंय गोलंदाजी मार्कवरती. पुरलेनचा एक चांगला चेंडू, पाठीमागून क्षेत्ररक्षक मंगेश कामटे चेंडूवरती वेगात आला, फेकी व्यवस्थित, गुड फील्ड. साहिल दुधाने यापूर्वी पॉवर प्ले मध्ये आपण बघितलं त्यानं सलामीवीराची विकेट घेतली होती. कुणाल कापरे एक सलामीवीर आहे आणि चांगली बॅटिंग करतो, त्यामुळे त्याची लय तोडण्यासाठी चांगले चेंडू टाकून, त्याला अवघड चेंडू टाकून त्याची लय तोडणं फार महत्त्वाचं आहे. आणि बघा जेव्हा डॉट चेंडू टाकता तेव्हा मोठ्या हिटरची तुम्ही लय तोडण्याचं काम करता आणि हे महत्त्वाचं आहे. हे जमलं की मग विकेट घेणं देखील सोपं आहे. फुल टॉस बॉल, पाठीमागे क्षेत्ररक्षक मंगेश कामटे. टाळ्या झाल्या पाहिजेत या कॅचसाठी, टाळ्या झाल्या पाहिजेत या रनअप साठी, टाळ्या झाल्या पाहिजेत या जिद्दीसाठी आणि टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाजासाठी सुद्धा. यस, युवराज चकदाळे इथे बाद झालाय. सेट झाला होता, मोठं आक्रमण करण्यापूर्वीच त्याचा खेळ संपवलाय. अर्थात योग्य वेळी आलेला एक योग्य विकेट. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. धावफलकावरती 46 धावा धावफलकावरती. चला संगणकांना विनंती असेल, रविदादा पवार 11 एकतपूर मुंजवडी संगणक आणि राजेवाडी रॉयल्स संगणकांना सूचना आहे, इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. कुणाल कापरेशी आपण बघतोय. बघा कुणाल कापरेला कुमकुवत करण्यासाठी त्याच्यासोबत असलेल्या खेळाडूंना देखील आउट करणं, एका बाजूने विकेट्स पडत राहिल्या की कुठे ना कुठे कुणाल कापरेवरती दडपण येणार आहे. आणि पण इथे कुणाल कापरे हे दडपण कसं हँडल करतो हे देखील बघायचंय. साहिल दुधाने नवीन बॅटरच्या विरोधात साहिल टेकवडे. त्या दरम्यान आपण बघतोय शॉट चांगला आहे, पाठीमागून क्षेत्ररक्षक आलाय मंगेश कामटे. वा, गुड फील्ड, पुन्हा एकदा स्टॉप केलं बॉलला. एक सिंगल आपण बघतोय. साहिल दुधाने आता इथे साहिल टेकवडे रोखण्यामध्ये सक्सेसफुल झालाय. पण कुणाल कापरेल कसा रोखणार, कुणाल कापरे बघायचंय कसं लढतोय या षटकामध्ये. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत कुणाल कापरे के अंदर है. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. दानव के भी शोर में रहकर सच कहने की आदत है. कुणाल कापरे सागर से भी गहरा है. तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ेगा कुणाल कापरे और तुम कब तक रोकोगे. आणि इथे रोखलंय. यस, साहिल दुधाने पुरंदरचं भविष्य आपण बघतोय. पुरंदरचा येणारा सर्वोत्तम गोलंदाज, यस, येणारा सर्वोत्तम गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. भविष्य काळातील सर्वोत्तम गोलंदाज. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपण बघतोय मावडी कडेपठार गावचे
आदर्श क्रीडा शिक्षक सन्माननीय हेमंतजी जगताप सर यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. मान्यवर पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. आणि आता एक चेंडू आपण बघतो या षटकातला शिल्लक आहे. आणि आपण बघतोय पलीकडच्या पॅव्हलियनमध्ये जो भेळचा स्टॉल आहे तिथे फ्रुट्स देखील आज विक्रीसाठी आहेत. ज्यांच्या कोणत्या संगमालाकडे विनंती असेल आपल्या खेळाडूंसाठी नक्कीच फ्रुट्स खरेदी करा. या दरम्यान क्लिक केलाय पण हा लेट थोडासा होता. मंगेश कामठीचा अंदाज चुकलाय. पाठीमागून कव्हर येणार आहे पण कव्हर येईपर्यंत बराचसा उशीर झालाय. चौकारांना धावपले जातो पुढे आणि आता टायमिंग आपण सांगतोय शेवटचं षटक टाकण्यासाठी. चला टायमिंग आपल्याकडे बंधन आहे. चला शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. शेवट चला स्पीडअप करा. गोलंदाज मार्कवरती बशीर शेख आपण बघतोय. कुणाल कापरे शेवटच्या षटकामध्ये आता इथे किती आक्रमण करणार त्याकडे लक्ष. पहिला चेंडू वा अखुडता टप्पा होता. इथे कुणाल कापरे पाठीमागे पडणाऱ्या टप्प्यांवरती आता आतापर्यंत मी म्हणेल किंबहुना अपयशी आहे. पण ज्यावेळेस स्लॉटमध्ये फुलर लेनचे चेंडू आले तेव्हा कुणाल कापरे त्याचे रंग दाखवलेले आहेत. कुणाल कापरेला सर्वोत्तम टप्प्यांवर सगळ्या टप्प्यांवरती आता चांगलं अटॅक करणं गरजेचं आहे. चांगले चेंडू आपण बघतो इथे बशीर शेखचे. पहिल्या बॉलवरती स्टॉप केलंय. इथे पाठीमागे घडलंय काय. झेल सुटलाय. कॅच सुटल्यानंतर इथे हृदय तुटले. पाठीमागून खेळाडू 3-3 धावले. चेंडू पाठीमागे 2 मात्र आल्या. कॅचची मुवमेंट होती. 3-3 खेळाडू होते तिथे त्यामुळे हा कॅच होणं गरजेचं होतं. 2 धावांनी धावफलक पुढे. धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 54 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू या षटकातले बाकी आहेत अजूनही. कुणाल कापरेला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पराभवाला आमंत्रण देणं आहे. कुणाल कापरेला जीवनदान देणं म्हणजे होत्याचं नव्हतं करण्यासारखं आहे. पण पहिले 2 चेंडू नक्कीच गोलंदाज चांगले टाकू शकतो तर नंतरचे 4ही चांगले टाकू शकतो. हे क्रिकेट आहे. आखुडता टप्पा आहे त्यावरती आपण बघतोय हुक केलं. फाईन लेग एरियामध्ये शॉट चांगला निवडला आणि दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि धावफलक पुढे. धावफल पुढे जाईल आणि धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपण बघतोय महसूल सहाय्यक अधिकारी आपण बघतोय या ठिकाणी सन्माननीय ऋषिकेशजी खंडागळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मान्यवर पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी करतो मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. क्रिकेटमध्ये मैदानावरती असणारा कोणताच व्यक्ती कधीच कमी नसतो.
क्रिकेटमध्ये आपण बघतो काल राखीव खेळाडू म्हणून बसलेला व्यक्ती आज इथे स्टेजवरती असणार आहे. चांगला बॉलर आज इथे मैदानावरती चांगली बॉलिंग करणारा बॉलर, चांगला बॅटर आज इथे स्टेजवरती मान्यवर असणार आहे. वेळ बदलते प्रत्येकाची, त्यामुळे तुमची वेळ बदलेल. चांगले कष्ट त्यासाठी केले पाहिजेत. अगदी अधिकारी साहेबांप्रमाणे मैदानामध्ये आपण बघतो शांत खेळाडू आपण बघतो आणि एक शांत स्वभाव आणि नेहमी शांत असलं पाहिजे. जेव्हा आपलं प्रयत्न चालू आहे तोपर्यंत शांत राहिलं पाहिजेत. स्टेटस टाकून कोणी साहेब होत नसतो. बाहेरून अपील खूप जोरात केलं आणि मस्त अपील केलं, पण मी अपील करण्याचा अधिकार कुणाला आहे? अपील करण्याचा अधिकार फक्त 39 सर्कलच्या आतमधल्या खेळाडूंना आहे. बॉडी लाईनच्या आतमधल्या खेळाडूंना सुद्धा नाहीये. बॉडी लाईनच्या बाहेरच्या खेळाडूंचा तर विषयच नाही. पण हरकत नाही, हा विनोदाचा भाग होता. हे माहिती असणं क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. दरम्यानचा स्ट्रोक चांगला आहे. पाठीमागून क्षेत्ररक्षक बॉलला डिफेंड करत असताना चुकडली हलकीशी. बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये की पलीकडे? प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. आणि धावफलक आताच्या तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. अर्थात बघायचं चला, बॅटिंग टीमने सांगितले बॉल आडलेला आहे म्हणलं विषय संपला. आताच्या 2 धावा, 60 धावा धावफलकावरती. या दरम्यान शॉट चांगला आहे. इथे एलिमिनेशन देखील जास्त, फटका देखील सुंदर, एक्स्ट्रा ऑर्डरनी. आणि दरम्यान इथे डोळ्यांचं मनमोक फार न फेडणारा हा दर्जेदार षटकारानं मॅच मधील पहिली इनिंग संपलेली आहे. आणि इनिंग नंतर धावफलकावरती आहेत आतापर्यंत 66 झाल्यात आणि 67 धावांचं टार्गेट. चला, राजेवाडी रॉयल्स संगणक चला आणि दुसऱ्या बाजूला रविदादा पवार 11 एकतपूर मुंजवडी. संगणकांना विनंती असेल टॉससाठी चला. आणि हा टॉस होईल सन्माननीय इरफानजी सय्यद आणि सन्माननीय खंडागळे साहेबांच्या शुभस्ते, दोघांच्या शुभस्ते इथे आपण नाणेफेक करणार आहोत. चला, विट लाईनअप मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर विट लाईनअप. चला, स्क्वेडले कॅमेरामन फोकस ऑन दी स्टेज. आपण इथे टॉस करतो आहोत. चला, सन्माननीय खंडागळे साहेबांच्या शुभहस्ते आणि सन्माननीय पुरंदर प्रीमियर लीग मीरा या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय इरफानजी सय्यद यांच्या शुभहस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करतोय. एका बाजूला आपण बघतोय ऋषी दुरंगे आणि दुसऱ्या बाजूला अविनाश कटके. एका बाजूला राजेवाडी रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला रविदादा पवार 11 एकतपूर मुंजवडी. नाणं बरंच उंच गेलंय, अर्थात मॅच देखील अगदी तशाच यशाच्या शिखरावरती पोहोचणार आहे. टॉस जिंकलाय रविदादा पवार 11 संघानं अँड डिसिजन गोलंदाजी. यस, चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आता बघायचं निश्चित मजबूत इराद्यानं आता बघायचंय मॅच मधील आता अर्धा गेम संपलाय, अर्धा गेम बाकी आहे. 66 सुरुवातीला बडवलेले आहेत मावडी सनरायझर या संघानं.
कुणाल कापरेचे उत्तुंग 3 षटकार इथे डोळ्यांचं पारणं फेडणारे ठरले आणि त्यानंतर आता बघायचंय चला विथ लाईनअप मैदानाच्या आतमध्ये चला विथ बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये लगेच आपल्याकडे नियोजित वेळेमध्ये सगळे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि शक्यतो आपल्याला बॅडलाईटच्या अगोदर आपल्याला सगळ्या मॅच फिनिश करायच्या आहेत चला विनंती आहे चला सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चला चला विनंती आहे चला विनंती आहे चला बॅटर चला बॅटर चला सलामीचे बॅटर 2 मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गणेश शेणकर आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो कालच्या मॅच मधील एक हार्ड हिटर एक द मॅन इन फॉर्म मंगेश कामठे मैदानाच्या आतमध्ये प्रेम 11 करून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 67 धावांचं लक्ष निर्धारित 6 षटकांमध्ये 30 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे याचे देखील लक्ष ठेवा आणि निश्चित स्वतःची ताकद ओळखून इथे आज महत्त्वाच्या मॅचमध्ये स्वतःच्या ताकदीचा वापर करायचा आपल्या संघासाठी संघ मालकांसाठी अरे सावन तो छोड़ धूप में भी बरसात होगी अरे सावन तो छोड़ धूप में भी बरसात होगी जब तुम खुद को पहचानोगे और तेरी खुद से मुलाकात होगी जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो स्वतःमधील सुप्त कलागुणांना ओळखतो तेव्हा माणूस पुढे जाऊन चांगल्या प्रयत्नांच्या जोरावरती चॅम्पियन बनतो चॅम्पियन बनण्यासाठी 2 संघ तयार आहेत निमित्त आहे राजेवाडी रॉयल्स प्रेझेंट पुरंदर प्रीमियर लीगचं आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला प्रेम 11 संघ दुसऱ्या इनिंगमध्ये अर्थात बॅटिंग करत असताना 67 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळेल कुणाल कापरे एका बाजूला दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती कुणाल कापरे पहिलं षटक टाकेल पॉवर प्लेची पहिली 2 षटकं फार महत्त्वाची आहेत चला स्पीडअप करा 12 आपण जाऊयात 12:30 पहिला चेंडू पडतोय बारा वाजून 30 पहिला चेंडू पडतोय अर्थात 1 वाजेपर्यंत तुम्हाला ही इनिंग पूर्ण करायची आहे जाव्यात मॅचकडे पहिला बॉल खेळण्यासाठी गणेश शेणकर चांबडी गावचा एक स्टार सितारा प्रेम हिवरे संघाचा सलामीवीर दुसऱ्या बाजूला मंगेश कामठे पहिला चेंडू दोन्ही संघांना मनपूर्वक देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा
पहिला बॉल अतिशय वेगात, सुंदर चेंडू आपण बघतोय आणि पहिल्या चेंडूवरती आपण तो टाळ्यांचा गजर बघायला मिळाला, आवाज बघायला मिळाला, चीअरअप बघायला मिळालं आणि हे गरजेचं आहे विशेषतः महत्त्वाच्या मॅचमध्ये खेळताना, विशेषतः स्वप्न साकार करत असताना डू ऑर डायच्या मॅचमध्ये आवाज महत्त्वाचा आहे, टाळ्याही महत्त्वाच्या आहेत आणि निश्चितपणे हा आवाज या स्पर्धेला एका उंचीवरती घेऊन चाललाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, क्लिक करण्याचा प्रयत्न दरम्यान इथे आपण बघतोय फर्निचर झालंय उद्ध्वस्त, दांडी गुल झालीये गणेश शेनकरच्या रूपानं. इथे आपण बघतोय पहिलं विघ्न अर्थात पहिला बुरुज ढासळलाय प्रेम 11 हिवरे संघाचा. कुणाल कापरेनं सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये आपल्या दर्शनात्मक फलंदाजीनं संघाला एका चांगल्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं आणि आता गोलंदाजीनं पहिल्या 2 चेंडूवरती इथे धक्का दिलेला आहे, एक मोठा धक्का आपण बघतोय. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय बशीर शेख मैदानच्या आतमध्ये बघायला मिळेल. पुढे काय होणार ही चिंता आता भास व्हायला लागलेला आहे, पण पुढे काय होईल याचा विचार करू नका, आत्ता सर्वोत्तम द्या. राहे जहां तक जाएगी राहगीर वहां तक जाएगा, राहे जहां तक जाएगी राहगीर वहां तक जाएगा, तुम दरिया से क्या पूछ रहे हो, नीर कहां तक जाएगा, अरे खेच धनु की डोर, साधो निशाना अपनी मंजिल का, बाकी बाद में देखेंगे तीर कहां तक जाएगा. पुढे काय होईल याचा विचार करू नका, आता सर्वोत्तम लक्ष साधण्यासाठी इथे सर्वोत्तम प्रयत्न करणं हे हातामध्ये आहे आणि सर्वोत्तम ऑलराऊंडर मैदानच्या आतमध्ये आपण बघतोय. डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केलेला आणि आपल्या फलंदाजीनं अगणित प्रेक्षक अगणित फॅन्स कमवलेला खेळाडू बशीर शेख आपण बघतोय ऑन द मार्क. चांगला शॉट आपण बघतो, गॅप निवडलाय आणि ही ताकद आहे, ही खासियत आहे बशीर शेखची आणि षटकाला नक्कीच आपण बघतोय शेवट गोड केला आणि प्रेम 11 संघासाठी हा चौकार अतिशय महत्त्वाचा होता. चौकार धावफलक पुढे धावफलकाकडे जाऊयात आपण आता. 6 धावा धावफलकावरती आहेत आतापर्यंत आपण बघतोय. उन्हाचं रखरखत ऊन आपण बघतोय आणि पहिल्या दिवसापासून अगदी आजच्या दिवसापर्यंत दोन्ही पंचांचं सुंदर काम आपण बघितलेलं आहे आणि विशेषतः एकाही निर्णयावरती आतापर्यंत त्यांचं ऑब्जेक्शन नाही आहे. खूप चांगलं अंपायरिंग केलेलं आहे आणि यशस्वी अंपायरिंग केलेलं आहे. त्यासाठी अनुभव गरजेचा असतो. एक चांगला खेळाडू लगेच चांगला अंपायर नाही होऊ शकत, त्यासाठी अनुभव पाहिजे, नियमांची जाण असणं गरजेचं आहे आणि अनुभव आणि नियमांची जाण या दोन्ही अंपायर्सकडे चांगलीच आहे. चांगलं काम दिवसभरामध्ये दोघांचं देखील बघायला मिळालं. धावफलकाकडे जाऊयात. गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय जेजुरी एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती अर्थात कमलेश दादा राऊत. पहिल्या षटकामध्ये एक दर्जात्मक खेळ कुणाल कापरेचा बघितला, आता इथे दर्जा टिकून ठेवण्याचं काम कमलेश दादावरती आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे अक्षय गायकवाड पॉइंटमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, एक सिंगल मात्र आली पहिल्या चेंडूवरती. एका सिंगल धावफलक पुढे, धावफलकावरती 7 धावा. 7 ऑन अ बोर्ड. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. दर्जास चार षटकामध्ये अजून 51 धावांची गरज आहे. 4 षटके आणि 51 धावा. लढाईमध्ये आता ताकद निर्माण करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि नियतीला काही गोष्टी ओरडून सांगाव्या लागतील तुमच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून. आणि जेव्हा जेव्हा आपण बघतो की बशीर शेखला हरवण्याचा प्रयत्न झाला, त्याच्यावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा या खेळाडूनं समोरच्याचा खेळ उद्ध्वस्त केलेला आहे. कुणाल कापरे आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू इथे दरम्यान चेंडू उंच आकाशामध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक टिपलेला झेल, हा लाजवाब सेलिब्रेशन खास होतं कारण की ही विकेट खास होती. कुणाल कापरेनं पहिल्या चेंडूवरती बशीर शेख नावाच्या वादळाला इथे रोखलेला आहे. प्रेम 11 या संघाला आपण बघतोय हरवण्यासाठी आता इथे मावडी सनरायझर्स संघानं एक हुकमी एक्के वापरायला सुरुवात केली आणि या हुकमी एक्क्यांनी आतापर्यंत रोखलेला आहे प्रेम 11 संघाच्या वादळाला अर्थात धावसंख्येच्या वादळी तडाख्याला. पण एक असा खेळाडू तुमच्या टीममध्ये असला पाहिजे मित्रांनो, तो खेळाडू निश्चितपणे टीमचं मनोबल वाढवू शकतो. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो आहे. मौसमों का ख्याल रखो कुछ लहू में उबाल रखो, मौसमों का ख्याल रखो कुछ लहू में उबाल रखो, लाख सूरज से दोस्ताना रखो मगर चंद जुगनू भी पाल रखो. असे काही काजवे तुमच्या संघामध्ये असतील तर मजा येईल.
जेव्हा चंद्रही नसेल तुमच्या सोबतीला, जेव्हा सूर्यही तुमच्या सोबती नसेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अंधकार पसरला असेल, असे काही मित्र, असे काही बॅटर काजव्याप्रमाणे येतील आणि तुमच्या संघाची वाट दाखवण्याचा प्रयत्न करतील, वाट निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. होय, वाट निर्माण करणारा खेळाडू आणि प्रतिस्पर्धी संघांची वाट लावण्यासाठी माहिर असलेला खेळाडू. काल 9 चेंडूमध्ये 40 धावांची एक सर्वोत्तम खेळी साकारणारा नकुल राठोड, राऊडी राठोड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ट्रॅकवरती. 23 चेंडू, 51 धावांची अजूनही गरज आहे. पहिला चेंडू डिफेन्स केलाय, धावेसाठी कॉल, फेकी वेगवान, ओहो, ओव्हर थ्रो आणि तिकडे विकेट महत्वाची होती. निश्चितपणे विकेट महत्वाची होती. कुणाल कापरेचा प्रयत्न जरी आपल्याला थोडासा घातक वाटला तरी देखील त्यानं जी रिस्क घेतली होती ती रिस्क त्यांना बरंचसं देऊन गेली असती. कारण की जरी या दोघांपैकी एक जरी विकेट आली तरी देखील एका बाजूनं एकट्या खेळाडूनं मॅच जिंकून देणं एक हाती वाटतं तेवढं चांगल्या बॉलिंग अटॅकच्या विरोधात सोपं नाहीये. त्यामुळे निश्चितपणे कुणाल कापरेचा अटेम्प्ट चांगला होता, पण अपयशी झाल्यानंतर आपण खेळाडूंना ओरडतो, पण यश मिळवल्यानंतर त्याच खेळाडूंना आपण इथे कौतुकही करतो. म्हणजे एका खेळाडूनं शिव्यांसाठी सुद्धा तयार राहिलं पाहिजे आणि खेळाडूनं कौतुकासाठी सुद्धा तयार राहिलं पाहिजे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, तुम्हाला जे करायचंय त्याच्यावरती फोकस करा. ओहो, दरम्यान इथे वेगात बॅट फिरली होती. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. चांगला चेंडू आहे. कुणाल कापरेची आतापर्यंतची गोलंदाजी मी म्हणेल की टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी. आतापर्यंत टीमसाठी खूप चांगलं काम केलंय कुणाल कापरेनं, पण टाळ्या कुणालच्या विरोधात खेळणाऱ्या नकुलसाठी देखील प्रेम 11 वाजवल्या पाहिजेत. कारण की माहिती आहे की हा खेळाडू जेवढा तुम्ही त्याला आत्मविश्वासानं चेअरअप कराल तेवढा बॉलर जो आत्मविश्वासाचा संपवण्याचा प्रयत्न करतो तो टिकून ठेवण्याचं काम होईल. दरम्यान आपण बघतोय स्क्वेअर कट केला, काही अंशी लेट कटही म्हणू शकतो आपण. सिंगल मात्र या चेंडूवरती आली. सिंगलने धावपले जातो पुढे आणि इक्वेशनकडे आपण जातोय आता. 19 झालेले आहेत. आणखी 48 धावांची गरज आहे. त्याला स्पीडअप करा. 20 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. या 2 चेंडूवरती मोठं वादळ होणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गुड लेन स्पॉट वरून घुसळलेला अचानक चेंडू अगदी चेहऱ्यासमोरून गेला आणि ही एक परफ्यूम डिलिव्हरी बघायला मिळाली. परफ्यूम डिलिव्हरी म्हणजे नक्की काय, नाकास जवळून जाणारा चेंडू आणि तो जमिनीचा सुवास नाकामध्ये दरवळत राहणं आणि हा चेंडू सुंदर बघायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी, एक क्लासिकल गोलंदाजी. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 3 खर्च केल्यात कुणाल कापरेनं. वा, दर्जा टिकून ठेवला. कुठेही त्यानं असं भरकटलेली गोलंदाजी केली नाहीये. नियंत्रित माराय. फुलं लेनचा चांगला चेंडू पोहोचतोय. मंगेश कामठीच्या बॅटमधून लॉफ्ट केले चेंडूला ऑन ड्राईव्हचा फटका निवडला. पाठीमागे क्षेत्ररक्षक हलकस मिसफील्ड. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 झाल्या. 2ने धावफलक पुढे आणि षटक क्रमांक 3चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात जिंकण्यासाठी आणखी 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू 46 धावा, 18 चेंडू 46 धावा. कोण जिंकणार? प्रेम 11 संघ की बावडी सनरायझर? अजूनही अनुत्तरित आहे. अजूनही आपण बघतोय सांगता येणं कठीण आहे. अजूनही लढणं बाकी आहे. तुझको हर हाल में आगे बढ़ना होगा, तुझको हर हाल में आगे बढ़ना होगा, कुछ ना कुछ करके दिखाना होगा. कब तक ऐसे बैठे रहोगे, हार से कब तक डरोगे? जिंदगी यूं ही निकल रही है, वक्त की रेत फिसल रही है, कुछ क्षण बचे हैं, अब कर लो कुछ साहस और मन में गढ़ लो, कदम आगे बढ़ाना होगा, तुझको साहस से कुछ हासिल कर दिखाना होगा. यशस्वी होऊन दाखवावंच लागेल, त्याशिवाय इथे तुम्हाला संधी नाहीत. कमलेश राऊत गोलंदाजी मार्कवरती.
पहिला चेंडू फावर दाखवली, फटका सुंदर, बॉल उंचावरती आणि होय बॉल सीमारेषा पलीकडे. कॅच सुटलाय, षटकार आलाय की काय अजून सांगणं कठीण आहे. आणि यस षटकार आलाय, षटकार नौफलक पुढे गेलाय. 17 बॉल. सतरा चेंडू आणि 40 धावांची गरज. पुन्हा फटका सुंदर, वाह भाई वाह. हे राठौड़ की पावर, एक कमाल का राउडी खिलाडी आणि आग लावली ते पुन्हा एकदा षटकार. 16 बॉल आणि धावांची गरज 34. 16 बॉल 34. संघर्ष करावाच लागतो कारण की इथे कुणीही जिंकण्यासाठी नेहमीच आलेला असतो. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निकलता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा. हर एक संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा. धावा येत नव्हत्या, या संकट एक प्रकारे मोठं होतं. संकटाचा हल निर्माण काढलेला आहे नकुल राठौडने. पुन्हा शॉट चांगलाय, समोरून क्षेत्ररक्षक धावतोय, टप्पा पडला, बॉल फोरा झालाय. ओहो जल्लोष जल्लोष आणि चौकार. लगातार 3 मोठे फटके आलेत. इक्वेशन मध्ये बदलाव, आणखी 30 धावांची गरज. 15 चेंडू 30 धावा. मॅच कुठे होती, मॅच कुठे चालली आहे. या 3 मोठ्या फटक्यांनी नकुल राठौडनं दाखवून दिलंय मी निश्चितपणे काय करू शकतो, मी काय करणार आहे आणि मी जिंकणार आहे. मी आलोय मैदानच्या आतमध्ये जिंकण्यासाठी, मी आलोय मैदानच्या आतमध्ये संघ मालकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी. यस नकुल बरसलाय. पहिल्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके. पण दुसऱ्या बाजूला कमलेश दादा राऊत जेवढा हताश आहे, निराश असल्याचं दाखवतोय मित्रांनो. हा खेळाडू निराश होऊन बसणारा नाहीये. कमलेश दादा राऊत लढणार आहे. कमलेश दादा राऊत चांगला गोलंदाज आहे. कमलेश दादा राऊत जेजुरी एक्सप्रेस आहे. या खेळाडूकडे ताकद आहे. पुन्हा स्टेप आउट केलाय. ओहो कॅच सुटलाय. कॅच सुटलाय का व्हायला पाहिजे होता, ऍक्च्युली अवघड कॅच होता. हताश हताश हताश, सगळीकडे निराशा. कुठेतरी असा श्वास अडकला होता अक्षरशः. प्रेम 11 संघाच्या सगळ्याच खेळाडूंचा श्वास रोखून धरायला होता. आणि किंबहुना मिळेल की प्रेम 11 संघाच्या पावल्यांमध्ये संघ मालकांनी, संघ नायकांनी, सगळ्या खेळाडूंनी देव पाण्यात ठेवले होते. प्रेम 11 संघाला इथे मोठा सुखद धक्का बघावा लागेल. तर दुःखद धक्का टीम बावडी सनरायझर्स संघाला. इक्वेशन मध्ये बदलाव. 14 चेंडू 28 धावांची गरज. 14 बॉल 28. माऊडी सनरायझर्सच्या विरोधात प्रेम 11 हिवरेचा थरार. आणि निमित्त आहे राजवाडी रॉयल्स प्रेझेंट पुरंदर प्रीमियर लीगचा. ओहो या दरम्यान एलिमिनेशन पुन्हा कमी. एक क्षेत्ररक्षक दुरून धावत आलाय. चेंडू उंच आकाशामध्ये झेल होणार का. एलिमिनेशन कमी असल्यामुळे झेल होणं पॉसिबल नव्हतं. पण दरम्यान 2 मात्र झाल्यात. नकुलची फलंदाजी आवडली असेल, नकुलचा कमबॅक आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या झाल्या पाहिजेत. पण दुसऱ्या बाजूला कमलेश दादा राऊतचा कमबॅक जरी आवडला असेल ना, टाळ्या झाल्या पाहिजेत. सोपं नाहीये सेट बॅटरला 2-2 वेळा हवेत बॉल मारण्यासाठी प्रेरित करणं आणि त्याला कमी एलिमिनेशनचे फटके मारण्यास प्रवृत्त करणं, ही सुद्धा एक बॉलरची कला आहे. येस 2 चेंडूवरती विकेटची संधी निर्माण केली होती. हालाकी अशक्य गोष्टी होत्या पण त्याने संधी निर्माण केल्यात, ही गोष्ट चांगली आहे. या दरम्यान व्हाईट बॉल. हा वाईड आहे का वाईट आहे हे मात्र आता येणाऱ्या काही चेंडूवरती कळणार आहे. कारण की जेव्हा आपण बघतो की धावा चालू झाल्यात आणि तेव्हा वाईडीच्या धावा कुठे ना वाईट बॉल टाकणं देखील महत्त्वाचं आहे. वाईट बॉल टाकणं महत्त्वाचं आहे. तर का महत्त्वाचं आहे, जेव्हा बॅटरनं खूप चांगला अटॅक केला असेल त्याची लय तोडण्यासाठी वाईट बॉल महत्त्वाचा आहे.
पण इथे बॉल पुढे उंच आकाशात, झेल होणं महत्वाचं आहे. होणार काय इथे? झेल चालाय, झेल चालाय. वाईड बॉल वाईट नव्हता, तर वाईट बॉल परफेक्ट होता. या गोष्टी का गरजेच्या आहेत? मी म्हटलं होतं की बॅटरची लय तोडण्यासाठी वाईट बॉल मध्ये असतो. कमलेश सादानं इथे मॅजिकल बॉल टाकला होता आणि इथे खेळ संपलाय. अर्थात तू अगर 1.25 शेर येते तर मी सुद्धा कमी नाहीये, मी सुद्धा 1.25 शेर आहे. नकुलला दिले प्रत्युत्तर, एक जबरदस्त विकेट बघायला मिळाली. नकुलची फलंदाजी आवडली असेल, टाळ्या झाल्या पाहिजेत, पण गरज आहे नकुलचा वारसा टिकवून ठेवण्याची. सिद्धार्थ बरकडे मॅन फ्रॉम फिसुर्टी, एक वाघ मैदानच्या आतमध्ये येतोय, एक सिंह मैदानच्या आतमध्ये येतोय, ज्याला डरकाळी फोडण्याची सवय आहे आणि ज्याला जंगलावरती राज्य करण्याची सवय आहे. होय, मॅन फ्रॉम फिसुर्टी सिद्धार्थ बरकडे मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. बघायचं अजूनही. टूटी हिम्मत की मरम्मत फिर करनी होगी, टूटी हिम्मत की मरम्मत फिर करनी होगी, फूटी किस्मत से ही लड़ाई लड़नी होगी, तुझको हर हाल में आगे बढ़ना होगा, कुछ ना कुछ और करके दिखलाना होगा. इक्वेशन कडे जाऊयात आपण. आता इक्वेशन शिल्लक आहे 12 चेंडूंचं आणि 12 चेंडू आणि आपण बघतोय इथे नक्कीच अमोल तळेकर संघाच्या संगमाला गोलंदाजी मार्कवरती आहे आणि आज गोलंदाजांना शांततेने कुठेही मनाचा गोंधळ न होऊन देता गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ये आसमां छीन गया तो नया ढूंढ लेंगे, ये आसमां छीन गया तो नया ढूंढ लेंगे, हम ओ परिंदे नहीं जो उड़ना छोड़ देंगे. आणि निश्चितपणे संकट किती मोठं असलं तरी लढाई न करणारा हा खेळाडू नाहीये. हा खेळाडू इथे मॅचला अंगावरती येणारा खेळाडू आहे. हा खेळाडू मॅचला स्वतःच्या जीवावरती विजय करून दाखवणारा खेळाडू. तळेकर आपण बघतोय चौकार नौफलक पुढे गेला, इक्वेशन मध्ये बदलाव होतोय. अर्थात 11 बॉल आणि 21 जवान आहेत आणि त्याचप्रमाणे शत्रूंना कसं अडवायचं, कुणाला कसं गोठायचं, कुणाला कसं वेड्यात टाकायचं आणि कुणाचा कसा खेळ थांबवायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. चांगले बॉलर आहेत. यॉर्क लेंथ वरचे चांगले डिलिव्हरी त्यांच्याकडे आहेत, फुल लेंथचे चांगले चेंडू आहेत, वाईड लाईन चांगले पकडून टाकू शकतात, वाईड यॉर्कर टाकू शकतात, अनेक त्यांच्याकडे आहेत मार्ग. पण समोरचा मंगेश कामटे कमी नाही आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलंय, त्यानं हल्ला करताना बघितलेला आहे, त्याचे फटके बघितले. सासवड रॉयल्सच्या विरोधात आज मंगेश कामटे देखील कमी नाहीये. पहिल्या बॉलला चौकार आलाय. 11-21. स्पेअर कट केलाय, वाह, जागा बनवली, इथे गॅप निर्माण केला. मंगेश कामटेचा क्लास होता चौकार. इथे या मुवमेंटला फिल्डरची काही चूक नाहीये. या मुवमेंटला बॉलरनं फक्त एक गोष्ट करायची, स्वतः शांत राहायचंय आणि टीम मधलं वातावरण शांत ठेवायचंय. कारण की जेवढं शांतीमध्ये क्रांती होते, यस, शांतीत क्रांती होत असते. जेवढं टीम मधलं वातावरण शांत राहील तेवढं तुमच्या टीम मधला तो मिसकम्युनिकेशन आहे, आरडाओरड आहे किंवा माइंड मधला जो फोकस आहे तो टिकून राहील. शांतीत क्रांती होते, यस. पण 2 चौकार आल्यामुळे इक्वेशन मध्ये बदलाव होतोय. 10 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज. 10 चेंडू 17 धावांची गरज. ज्यावेळेला शॉट चांगला आहे, बॉल उंच आकाशात आणि इथे कमाल झाली आहे. शिवछत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात मंगेश कामटेच्या या मॅजिकल नॉक साठी. लगातार 3 चेंडूवरती बरसलाय. इक्वेशन मध्ये बदलाव झालाय, अर्थात आणखी पाहिजेत 11 पाहिजेत इडर 9 चेंडू मध्ये. पण इथून पुढे आता बाजीप्रभू देशपांडेंप्रमाणे अमोल तळेकर यांना लढावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा संकट मोठी असतील त्यावेळेला स्वतःच्या मनाला एक गोष्ट सांगा. माझा डायलॉग असा आहे, मैं वो परिंदा हूं जो रास्तों से पीछे हटता नहीं, मैं वो परिंदा हूं जो रास्तों से पीछे हटता नहीं, आंधी चाहे कितनी ताकतवर क्यों न हो, मैं कभी रुकता नहीं. सामने अगर शैतान भी खड़ा हो तो मैं कभी झुकता नहीं, क्योंकि मेरे हर एक खून की बूंद बूंद में तूफान है, तूफान में आग है और उस आग में जुनून है. यस,
अमोल तळेकरचा हा मॅजिकल बॉल करून दाखवलाय आणि डावाला पुन्हा आपल्या बाजूने ओढलंय, खेचलंय, मॅचला बनवलंय. अमोल तळेकर खास आहे. मंगेश कामठेचा खेळ संपला इथे. निराशंत करण्यानं तो मैदान सोडेल आणि इक्वेशन मध्ये बदलाव झालाय. अर्थात शेवटचे काही चेंडू, 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. 8 चेंडू 10 धावांची गरज आहे. 8 चेंडू 10 धावा, 8 चेंडू 10 धावा. कोण जिंकणार, कोण जिंकणार सांगणं फार कठीण आहे. आठ चेंडू 10 धावा. मॅच अजून संपली नाहीये. दोन्ही संघांना संधी आहेत अजूनही संधी आहेत मित्रांनो. आणि गोलंदाज संघ सहकार्याने एक आत्मविश्वास देतोय. फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वास देण्यासाठी आलाय. सिद्धेश कामठे मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश कामठे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करतील. फलंदाज गोलंदाज एकमेकांना सांगण्याचा प्रयत्न करतील. संघांना सांगण्याचा प्रयत्न करतील. काय सांगतील? फिक्र छोड़ मैं परेशानियों से लड़ने आया हूं. फिक्र छोड़ मैं परेशानियों से लड़ने आया हूं. जो लोग किस्मत के भरोसे चलते हैं उन्हें शक होगा शायद अपनी मंजिल पर. मैं कैसे हार मान लूं. मैं अपने दम के ऊपर मंजिल को झुकाने आया हूं. स्वप्नांना झुकवण्यासाठी आणि इथे मॅचला आपल्या बाजून झुकवण्यासाठी दोन्ही बाजूला खेळाडू तयार. एका बाजूला सिद्धेश कामठे, दुसऱ्या बाजूला अमोल तळेकर, एका बाजूला मावळी सनरायझर, दुसऱ्या बाजूला प्रेम 11 हिवरे. चेंडू चांगला आहे, शॉट चांगला आहे. ओहो काय झालं इथे. बॉल बॉल बॉल. कॉन्फिडेंस कॉन्फिडेंस और कॉन्फिडेंस और कॉन्फिडेंस ने कहीं ना कहीं मैच को खत्म कर रहा है. हीरो बनने की कोशिश में जीरो हो गए. काय जवळपास पकडला होता पण अजूनही आहेत संधी मित्रांनो. नेव्हर गिव्ह अप, नेव्हर गिव्ह अप. सामना सोडू नका, सामना सोडू नका, हताश होऊ नका, मॅच सोडू नका. मॅच उभी राहते मित्रांनो चांगल्या प्रयत्नांवरती. बॉल चांगला आहे पण सिद्धेश कामठेचा फटका आवडला असेल, नियतीने दिलेली साथ आवडली असेल. इथे प्रेम 11 टाळ्या वाजवण्यासाठी हरकत नाही. इक्वेशन कडे जाऊयात आपण आता. 6 चेंडू शिल्लक आहेत. सहा चेंडू 4 धावा. 6 चेंडू 4. 6 बॉल मला वाटते 25, 12 बॉल 25 होत्या. मॅच पाठीमागच्या या षटकामध्ये खूप जवळ आलेली आहे. अखेरचे आपण बघणार आहोत. 6 चेंडू 4 धावा. मॅचला डिफेंड करायचं आहे, मॅचला डिफेंड करायचं आहे. सिद्धार्थ आणि सिद्धेश स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील पण या कठीण प्रसंगी आता इथे गोलंदाजासाठी ही परीक्षा आहे. परीक्षा अस्तित्वाची, परीक्षा स्वप्नांची आणि परीक्षा प्रयत्नांची. पाठीमागे जेल निसटलाय. मॅच निसटलीये का? 1 झालीये, 2 झालीये, तिसरी होणार का, चौथी होणार का? काय घडलंय, काय घडलंय नेमकं? आणि बघता बघता 3 झाल्यात. एक शॉट आहे आताची म्हणजे आता 2च धावा, म्हणजे 2 धावा अजून बनवायच्यात 5 चेंडू मध्ये. यस, पंचांचं लक्ष असलं पाहिजे अशा मुवमेंटला. यस, याला म्हणतात पंच. प्रेशर मध्ये जो चांगले डिसिजन देऊ शकतो, जो चांगलं फोकस करू शकतो, ज्याची नजर चांगली आहे आणि घारी सारखी नजर आहे वया काकडे यांची. 5 बॉल 2 धावांची गरज. अजूनही मॅच संपली नाही. 6 चेंडू 1 डिपेंड होताना आम्ही बघितलेली आहे. 3 बॉल 1 डिपेंड होताना मी बघितलेली आहे. दरम्यान इथे आता बघायचं डॉट बॉल आलाय. अक्षय गायकवाड आज इथे एक आत्मविश्वासाने लढतो आहे. तुमच्याकडे काही नसेल, शस्त्र तुमच्याकडे नसेल, पण आत्मविश्वास नावाची तलवार तुमच्याकडे असेल ना, त्या आत्मविश्वास नावाच्या तलवारीने समोरच्यावरती वार करता येतो आणि हा वार विजयाची दोरीत खेचून आणू शकता तुम्ही. चांगला फटका आहे. बॉल जेल टिपलाय. मॅच संपली नाहीये, मॅच संपली नाहीये, मॅच संपली नाहीये. या चांगल्या कॅचनं मॅच पुन्हा बनलीये. सिद्धेश आउट झालाय. नवीन खेळाडू आता.
सिद्धेश. यस, न्यू बॅटर सिद्धेश. सिद्धेश आहे ना? राहुल, सॉरी. तीन चेंडू 2 धावांची गरज. दरम्यान बॉल उंच आकाशात. झेल टिप्लाय. ओहो, मॅच कुठे होती, मॅच कुठे चालली आहे. पण एका बाजूला टाय झाल्या पाहिजेत अक्षय गायकवाडसाठी. यस, 4 बॉल पर्यंत मॅचला थांबवून ठेवलंय. आता 2 बॉल 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 धावांची गरज. सुपर ओव्हर आहे. मॅचचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर आहे. दिवसभर सुपर ओव्हर चालेल. आयोजक खंबीर आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. इंटरनॅशनल नियम आहे. चला स्पीडअप करा. 2 चेंडू 2 धावा. सामना खरं तर थांबलाय अक्षरशः. जसं एखाद्याचं हृदयाचे ठोके थांबावेत अगदी तसा थांबलाय. थांबलाय जसं निसर्गामधलं वारं थांबावं, झाडं थांबावीत तसा थांबलाय. इथे सामना थांबलाय, पण थांबवलाय ऍक्च्युली थांबला नाहीये, थांबवलाय. अक्षय गायकवाड नावाच्या या चक्रीवादळानं सगळी तुफानं थांबवलेली आहेत. आणि आज स्वतःला सिद्ध करतोय अक्षय गायकवाड. सांगतोय की मॅच संपलेली मॅच मी उभी करू शकतो. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाहीये. पेटेल आज इथे आत्ता नव्यानं. हेच सामर्थ्य नाशवंत नाही. लढतोय आज तो. एक सिंगल. वा, यस यस यस. गुड डिसिजन बाय अभिजित भामे. गुड डिसिजन, परफेक्ट डिसिजन घेतलाय. थ्रो नाही केला तर विकेट आली असती, पण विकेट पेक्षा एक धाव अडवणं महत्वाचं आहे. करतात हीच कव्हर नव्हता. एक बॉल एक. टाळ्या वाजवा एकदा मॅच साठी. चला, मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. नियोजन आवडलं असेल, स्पर्धा आवडली असेल, टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा देण्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू आणि 1 धाव. सिद्धार्थ की अक्षय. मॅच अधांतरी आहे. मॅचचा निकाल अधांतरी आहे. 1 चेंडू 1 झाली तर सुपर ओव्हर नाही. 1 नाही झाली तर सुपर ओव्हर आहे. शॉट चांगला आहे, फटका दमदार. फ्रेम 11 सुपर C3 मध्ये पात्र होणार संघ. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि देऊयात नक्कीच प्रेक्षकांना मॅच आवडली असेल, पण एका बाजूला सामना प्रेम 11 संघाने जिंकलाय, पण प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम मावडी सनरायझर्स संघाने केलेलं आहे. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. निश्चितपणे प्रेम 11 संघाच्या दिलदार संघर्षासाठी झाल्या पाहिजेत. आणि निश्चितपणे प्रेम 11 हा संघ आज हारलाय, पण मित्रांनो तुम्हाला तुमचा गेम आवडला असेल, तुम्ही जो संघर्ष केलाय, आणि निश्चितपणे आपण बघतोय प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. पण एकंदरीत अक्षय गायकवाडची गोलंदाजी आवडली असेल तर अक्षयसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आज मावडी सनरायझर्स संघानं तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. चला, रविदादा पवार 11 संघाला सूचना आहेत. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावायचं आहे. रविदादा पवार 11 संघाला सूचना आहेत. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आपल्याला अजून ही मॅच पकडून टोटल 4 मॅच बाकी आहेत. चला स्पीडअप करा. रविदादा पवार 11 एकतपूर मुंजवडी संघ मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतो आहे विथ लाईनअप. चला, त्यांच्या अगेन्स्ट राजेवाडी रॉयल्स सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आणि देऊयात मॅन ऑफ द मॅच या मॅच मधील